ह्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करू. सज्जनो, आपला कालचा विषय असा सुरू होता की मिठाचा लहानसा खडा जर समुद्रामध्ये टाकला तर तो लगेच विरघळतो काही काळामध्ये, आणि विरघळल्यानंतर तो एवढासा छोटासा असलेला मिठाचा खडा समुद्रा इतका विशाल होऊन जातो, समुद्रच होऊन जातो. नाथ महाराजांना हा दृष्टांत देऊन आपल्याला असं सांगायचं आहे, किंवा ते असं सांगतात की बाबांनो, जीवनामध्ये भगवंताचं अनुसंधान जर तुम्ही असं अखंड ठेवलं, हा जीव अगदी फार छोटा आहे, सूक्ष्म आहे त्या भगवंताच्या समोर, पण तो भगवत रूप होण्यासाठी अखंड त्या भगवंताचं अनुसंधान, त्याचं चिंतन, त्या परमात्म्याच्या चिंतनाने, त्या अखंड अनुसंधानाने, त्या नामाच्या साधनेने, नाम घेणं म्हणजे तरी नेमकं काय सज्जन हो, तर श्रीराम जय राम जय जय राम याचा अखंड जप करणं म्हणजे त्या रामाचं स्मरण करणं. त्या रामाचं स्मरण करता करता नकळतच आपल्या ते रामस्वरूप आपण केव्हा होऊन जातो हे आपल्याला कळतं. आणि असं होतं का म्हणाले, तर म्हणाले तो परमात्मा इतका विशाल आहे आणि तो जीव इतका सूक्ष्म आणि इतका छोटा आहे त्याच्यासमोर, पण त्याच्याशी तादात्म्य पावल्यावर, त्याच्याशी तद्रूप झाल्यानंतर अखंड त्याच्या चिंतनाने एवढ्या मोठ्या विशाल स्वरूपाचं परमात्म स्वरूप या जीवाला केव्हा प्राप्त होऊन जातं कळत नाही. आणि मग म्हणाले, कालचा शेवटचा मुद्दा होता, एकदा तो त्या विशाल भगवत स्वरूप तो झाला की मग मी आणि तूपणा, मी तूपणाची झाली बोळवण, हा साक्षात अनुभव नाथ महाराजांनी आपल्या जीवनात घेतला आणि मगच तो आरतीमध्ये गोवलेला आहे. समर्थ असतील, नाथ असतील, नवे नवे सकल संतांच्या बाबतीत. पण आज आपण शांती ब्रह्मांचं हे एकनाथी भागवत पाहताना या ग्रंथाचं वैशिष्ट्य सज्जन असं आहे की सगळं जे काही आहे ते स्वानुभवाचं आहे. जे जे याच्यामध्ये नाथांनी लिहिलंय ना, त्यांचा तो अनुभव आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सज्जन अशी आहे की नाथ महाराज आपल्याला सांगतात की अरे, जे मला प्राप्त झालं तसं 100% तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी जो मार्ग सकल संतांनी, नवे नवे नाथांनी ज्या मार्गावरून ते चालले, साधन मार्गावरून, की ते म्हणाले तुमच्यासारखाच नरदेह घेऊन, मनुष्याचा देह घेऊन मी त्या प्रतिष्ठान नगरीमध्ये जन्माला आलो, आणि त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये, त्या सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये, त्या सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर चालत असताना मला भगवत रूप होता आलं. मी ब्रह्मस्वरूपाचा आनंद घेतोय, त्या ब्रह्मानंदामध्ये मी राहतो, आणि तुम्ही देखील या ब्रह्मानंदात अखंड आयुष्यभर असं राहू शकता. आणि मीतूपणाची झाली बोळवण झाल्यानंतर नाथ महाराज म्हणाले की अद्वैत तर होऊनच जातं, पण त्या जीवाकडे जर पाहिलं तर तो जीव परमानंदाने भरून गेलेला असतो. तो शुद्ध झालेला आहे, तो बुद्ध झालेला आहे, म्हणजे बुद्धिमान ज्ञानमय झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे, आणि तो मुक्त झालेलाच आहे. याची डोळा, याची देही, हे फार महत्वाचं. मुक्तीची जी कल्पना भारतीय तत्वज्ञान आपल्याला सांगतं ना सज्जन हो, तर तो देह गेल्यानंतर नाही, तर याच मानवी जीवनात इथेच प्रपंच करत असताना आपण अत्यानंदाने प्रपंच. नाथांच्या जीवनचरित्राचं वैशिष्ट्य सज्जन, मी म्हणालो ना तुम्हाला की नाथ महाराज वयाच्या 11-12व्या वर्षापासून आपल्या सद्गुरूंच्या जवळ राहिले, त्यांची सेवा नित्य केली, त्यांचा गृहस्थाश्रम स्वतः त्यांनी जवळून पाहिला. 10-12 वर्ष हा महात्मा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या बरोबर राहिला. आणि योग्य वेळेला जेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की आता तीर्थयात्रा करून तुझ्या घरी परत जा, त्याच्यानंतर आल्यानंतर जो गृहस्थाश्रम आचरला नाथांनी, म्हणजे किती घेण्यासारखं आहे नाथांच्या चरित्रातून, सकल संतांच्या. पण आपण आज नाथांचा विचार करू की ज्या
महात्म्याबरोबर आपण इतकी वर्ष राहिली. खरं म्हणजे देहाने राहणं हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. पण खरं आपल्या सद्गुरूंच्या सहवासात राहणं म्हणजे काय, तर त्यांनी दिलेल्या साधनामध्ये, त्यांनी गेलेल्या संस्कारामध्ये, त्यांनी दिलेल्या विचारांच्या बरोबर अखंड जर आपण राहिलो तर तो खरा सद्गुरूंचा सहवास. आणि जनार्दन स्वामी ज्या पद्धतीने आपलं प्रपंच आणि परमार्थ केला ना, गृहस्थाश्रम केला, अगदी तसाच गृहस्थाश्रम नाथ महाराजांनी केलेला आहे. आणि त्या सगळ्या गृहस्थाश्रमाचं, त्या प्रपंचाचं आणि त्या परमार्थाचं नाथ महाराजांच्या जीवनातल्या सूत्र जर काही असेल तर ते सूत्र इतकं सोपं आहे. गृहस्थाश्रम न सांडिता, कर्म रेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मळे श्रीराम. किती सुंदर सूत्र आपल्याला नाथ महाराज सांगतात की मी माझ्या सद्गुरूंना कसं फॉलो केलं. तर गृहस्थाश्रमानं सांडिता, गृहस्थाश्रमाला सोडलेलं नाहीच आहे, नवे नवे सोडायचं नाहीच आहे. त्याही पुढे हेच तत्व श्री महाराज आपल्याला किती सांगतात की माझ्या माणसाने प्रपंचामध्ये हेळसांड केलेली मला आवडणार नाही. पुढे म्हणाले माझ्या माणसाने प्रपंच नवे गृहस्थाश्रम अत्यंत दक्षतेने करावं. काय हे 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 नियोजन आहे. हे त्या जीवाला त्याला आवडणाऱ्या कार्यामध्ये पहिल्यांदा समर्पण देऊन कार्य करायला लावायचं. तुझं गृहस्थाश्रम व्यवस्थित कर. लोकांनी तुला नाव ठेवता कामा नये, काय यांचे पोरं निघाले असं कोणी म्हणता कामा नये. मग ती तशी न निघण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर कसं राहायचंय, तुमच्या मुलांसमोर तुमचं वागणं, राहणं, बोलणं, खाणं, पिणं, तुमची उपासना ही नित्य त्याला न सांगता कळावी. गृहस्थाश्रम न सांडिता आणि कर्म रेखा न ओलांडिता. काय सुंदर पद्धती. माझ्या वाट्याला आलेलं विहित कर्म, आई बाबा मुलगी मुलगा काय असेल ते, ऑफिसमध्ये व्यापार, समर्थ म्हणाले ना, ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार. पुन्हा नाथांच्या नंतर समर्थ आले, ते म्हणाले ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेळा लावी श्रीराम. आपल्या व्यापाराच्या ठिकाणी आपल्या कर्तव्य प्रॉम्प्ट केलीच पाहिजे. तुम्ही मस्त अगदी तुमचं ऑफिस 10च्या आधी तुमचं सगळं आटून 10ला 5 मिनिटं कमी असताना तुमची बायोमेट्रिकच्या आधी तुम्ही तिथे जसं पोहोचता, किती धावत. पण ही सवय जशी पोटार्थासाठी आहे तशी परमार्थासाठी लावण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता आणि निज व्यापारी वर्तता. तुमचा जो काही व्यापार असेल, सगळा व्यापार आला बरं त्याच्यात, देह व्यापार, इंद्रिय व्यापार, तुमचा व्यापार, सगळ्या दृष्टीने हा निज व्यापार. निज म्हणजे स्वतःचा, मग निज परमार्थातला आणि निज प्रपंचातला, दोन्ही. निज व्यापारी वर्तता. नाथ स्वतः सांगतात, नाथ महाराज सांगतात, त्यारे आत्मबोधू न मळे. आत्मबोधाला, आत्मज्ञानाला, आत्मदर्शनाला काहीच धक्का लागत नाही, गृहस्थाश्रम करून लागत नाही म्हणाले. आणि मग त्याचं सूत्र काय, तर ते सूत्र इथं आहे. कोणतं? सगळी कामं करत असताना मी त्याचा आहे. सजनो, श्रीराम जयराम जय जयराम हा जप म्हणजे काय माहिती का, मी तुझा आहे, मी तुझा आहे, नवे नवे तूच आहे, तूच आहे, तूच आहे, मी तुझा, मी तुझा, मी तुझा, मी तूच माझा, असं म्हणता म्हणता आपण त्याच्या स्वरूप होऊन जाणं आणि त्याच्यासाठी त्याचं अखंड अनुसंधान, अखंड परमात्म्याचं चिंतन. आणि आपल्यासाठी परमात्मा म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म, वेगळा परमात्मा आपल्याला शोधायची सज्जन गरज नाही. इतकं सुंदर. मी म्हटलं ना, थोरल्या महाराजांपासून रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, या सगळ्यांवर नाथ भागवताचा अत्यंत प्रभाव, दासबोधाचा अत्यंत, नवे नवे जे ब्रह्मज्ञानी त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे ते स्वतःच ज्ञानी. पण आपण विद्यार्थी म्हणून जात असताना आपल्याला असं जाणवतं की अरे, नाथ महाराजांनी हे सांगितलं तेच महाराज सांगतात नाही का, प्रपंच दक्षतेने करावा. आणि पुन्हा त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की हे सगळं करत असताना मी करता नाही, हेच तत्वज्ञान सगळं आता या 7व्या अध्यायामध्ये की करता करवी तत्व. म्हणून ना प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत नाही, ऑफिसमध्ये जाऊन येतो, नाही अमकं काम करून येतो, माझा हा व्यापार आहे, या व्यापारातलं हे काम मी आज करून येतो, तिथे अशा अडचण. ही गोष्ट मी तुम्हाला परत परत आपण तुम्हाला सांगतोय म्हणजे खरं मी मलाच सांगतोय. हा स्वांत सुखाय अभ्यास. आपण जेव्हा
असं सारखं सारखं मला सांगू की मी नाहीये, मी नाहीये, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. त्या सद्गुरूंचं, त्या भगवान रामाचं जेव्हा आपण अखंड चिंतन करू, तर हे सगळं वाचल्यावर लक्षात येतं की नाही, 100% ते म्हणाले ना, जे नामी लागले ते निश्चित चितरले. हे सत्यच आहे. आपण नामाला लागलो, फक्त मनापासून जास्तीत जास्त आज इतका झाला, उद्या तितका अभ्यास आपल्याला करायचा. तर सज्जनो, तो जीव परमात्म चिंतनाने भरून जातो, तो मुक्त होतो, तो बुद्ध होतो, तो सिद्ध होतो आणि तो मुक्तही होतो. असं कालचा विषय आपला सुरू होता. आता पुढचा जो विषय आता आपल्या समोर येणार आहे त्याच्यासाठी एक पुढे सांगतो. पुढे म्हणतात, या 7व्या अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. तोपर्यंत 100 ओव्या, म्हणजे पहिल्या 9 ओव्यांवर नाथ महाराजांनी 100 ओव्या, 9 श्लोकांवर सगळे नाथ भागवत एकादश स्कंद हा संस्कृत मध्ये, त्या एकादश स्कंदामधले जे अध्याय आहेत ते 31 आहेत. त्या 31 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काही श्लोक आहेत. त्या एका श्लोकावर नाथ महाराजांनी गरजेप्रमाणे एका श्लोकावर 10 ओव्या, 15 ओव्या, 25 ओव्या, 35 ओव्यांपर्यंत तो श्लोक आपल्या सगळ्यांना सहजतेने लक्षात यावा दृष्टांत देऊन फार सुंदर सांगितला. मला तो कालचा दृष्टांत खरं की खरं एवढासा मिठाचा खडा आहे आणि तो तुम्ही समुद्रात टाका, एवढ्या त्या कळ्याला सुद्धा ते समुद्रत्व प्राप्त होतं, ते सिंधुत्व प्राप्त होतं. कुणाला? खड्याला. मग या जीवाला तो भगवंत प्राप्त होणार नाही? हा जीव भगवंत होणार नाही का? काय तळमळ आहे ना त्यांची, मला सांग. ब्रह्मज्ञानी पुरुष आणि दुसरं म्हणजे एवढा ब्रह्मज्ञानी असून आप्पा म्हणायचं ज्ञानी आणि भक्त फार अवघड. नाथ महाराज तसं इतका मोठा ज्ञानी, पण काय भगवंतावर प्रेम असतं. तसं प्रेम आपल्याला का करता येत नाही? पुन्हा म्हटलं की आपण श्रद्धा दारिद्र्य आपल्याकडे खूप आहे. हे श्रद्धेचं दारिद्र्य कमी झाल्याशिवाय भगवंतावरचं प्रेमच नाही कमी. आणि दुसरं, महाराज नेहमी सांगायचे की तुमचं प्रेम इतक्या ठिकाणी तुम्ही वाटून ठेवलं ना की जे काहीच कामाचं नाही का, की जिथून तुम्हाला काहीच रिटर्न्स येणार नाही, अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट कोणी करतं का? जिथून काहीच रिटर्न्स नाही. पण आपल्यासारखे अतिशय वेडे का शहाणे म्हणावं, का अतिशहाणे म्हणावं, नको तिथं इतकं प्रेम, इतकं गुंतून पडलोय आपण. आणि जो तुमच्या प्रेमाची वाट पाहतो, महाराज म्हणाले त्या भगवंताला तुम्ही काय देणार आहात? त्याच्याकडे काय कमी आहे? त्याला पैसे पाहिजे, त्याला वस्त्र अलंकार पाहिजे, त्याला नारळ पाहिजे, त्याला हार पाहिजे? नको नको. पत्रम पुष्पम फलम तोयम त्यांनी सांगितलं. अरे तू फक्त प्रेमाने मला कोणत्याही झाडाचं पान वा. म्हणाल, मी म्हटलं तुम्हाला. आप्पा म्हणाले, मी आप्पाला एका भक्तानी जेवायला वसुताई त्यांच्या बरोबर जेवण झालं. जेवण झालं तर त्या बाईने जी भाजी केली होती ना ती एकदम आळणीच होती. आपण शांतपणे जेवण घेतलं. नंतर ह्या सगळ्या स्त्रिया जेवायला बसल्या. जेवण झाल्यावर वसुताई हळूच त्यांना म्हणाल्या, आप्पा भाजी तर काहीच मीठ नव्हतं, तुम्ही कसं काय? आप्पा म्हणले, मी तिची भाजी नाही खाल्ली, ज्या भावाने तिने मला बोलवलं होतं ना तो भाव तिचा मी ग्रहण केला. अगदी तोच परमात्मा असतो, तो तसाच आहे. त्याला फक्त तुमच्या स्वची अपेक्षा आहे. भगवंता तू माझा आहे. आज फ्रेंडशिप डे ना, नाही का? खरी फ्रेंडशिप कोणाची? सुदामाची आणि गोपाल कृष्णाची, नाही? काय हो त्याच्यामध्ये? त्याला त्याच्या गरिबीत सुद्धा आनंद आहे आणि याला याच्या श्रीमंतीत सुद्धा त्याच्या प्रेमाची आवश्यकता आहे. एवढा मोठा लौकिक अर्थाने हे 2 मित्र दिसले. आणि ज्या वेळेला ती पत्नी म्हणते, अहो तुमचा मित्र एवढा जगन्नायक परमेश्वर आहे, द्वारकाधीश आहे, एकदाच जाऊन या. सुदामाची इच्छा नव्हती काही मागण्यासाठी जावं. म्हणाले 6-7 दिवस झाले लेकरांच्या पोटामध्ये अन्न नाही. म्हणाले, अगं कृष्णाकडे जातोय, काहीतरी दे. काय देणार? कुठेतरी मडक्यामध्ये थोड्याशा पोह्यांचे दाणे बघले, ते फाटक्या उपरण्याच्या याच्यामध्ये बांधून सुद्धा बघून जातो. कथा आपल्या सगळ्यांना माहिती. चालत चालत भगवंताच्याकडे जातो. द्वारपालाला सांगतो की भगवंताला एवढंच सांगा, तुमचा सुदामा आला. भगवंत सिंहासनावर धावत येऊन त्याला भेट देतात. त्या पायऱ्यांवर भेट देतात. कोणाला? सुदामा. लौकिक अर्थाने अत्यंत दरिद्री असलेला, नाही? आणि हा द्वारकाधीश जगन्नायक परमेश्वर
स्वतःच्या पितांबराची, आपल्या स्वतःच्या अंगरख्याची, अलंकारांची पर्वा न करता धावत येतो, सुदामाला वरात नेतो, त्याची पाद्य पूजा करतो. ब्राह्मण भगवान गोपाल कृष्ण क्षत्रिय आहे. 1008 आणि ह्या इकडच्या 10 इतक्या 118 पत्नींना सौभाग्यवती भव म्हणण्याचा आशीर्वाद देण्या इतके सुद्धा त्राण सुदामामध्ये शेवटी नुसताच असं. त्याची पाद्य पूजा करत असताना भगवंतानी त्याच्या भाल प्रदेशावर गंध जेव्हा लावलं ना सज्जन, परमात्म्याने गंध लावलं, त्याच्या भाल प्रदेशाला स्पर्श केला, सगळं प्रारब्ध बदलून टाकलं. आणि ज्या सुदाम नगरीमधनं तो आला त्या सुदाम नगरीला न ओळखलं इतकं कार्य, श्रीमंती आपल्याला समजावी म्हणून खरी श्रीमंती सुदामाकडे होती. ते प्रेम आपल्याला भगवंताकडे, याचं सूत्र जर काही असेल ना सज्जन, संपूर्ण परमार्थामध्ये मी तुम्हाला काय सांगू की प्रेम महाराजांसाठी, महाराजांनी म्हणले बाबांना की अरे माझा विचार काही आर्यांमध्ये लिहा केशवराव. आणि आदरणीय बाबा बेतसर एक दिवस जप झाला आणि महाराजांचा विचार महाराजांच्या कानावर घालून, महाराज मला सांगा, सुचवा. आणि मग नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. या नामापासून सुरुवात केली आणि शेवटची 13वी आर्या जी आहे, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. अंडरलाईन सद्गुरू, भगवंताला, तुमच्या सद्गुरूला फक्त तुमच्या प्रेम. महाराज महाराज थँक्यू महाराज, आनंद झाला त्यांना सांगावा. महाराज किती छान, किती वेळा आपण असं करतो दिवसभरातल्या प्रपंचातल्या सगळ्या कार्यामध्ये आपण किती अटॅच आहे आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी, आपल्या आईशी, बाबाशी, व्यवहारातल्या सगळ्या लोकांशी आपण अटॅच आहे, पण महाराजांशी अटॅच आहे का? म्हणून मला महाराजांचं ते वाक्य फार आवडतं की प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक क्रिया करताना सारखं म्हणायला विचारावं, अरे नाम सुरू आहे का, नाम सुरू आहे का, नाम सुरू आहे का. आपल्या खिशात असलेली कॅश आपण प्रवासात गर्दीमध्ये किती छान जपतो ना, सारखं लक्ष असतं खिशात, माझ्या वॉच पॉकेटमध्ये 5,000 5,000. तसं या अंतःकरणात तो बसलाय. पण माणूस पूजा केल्यावर आपल्या सद्गुरूंना आपल्या अंतःकरणात ठेवलंय ना सज्जन, तर सारखं त्याला जपणं. महाराज आहे, नाम घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. त्यांना आवडतं. एकच गोष्ट मला फार आवडली, भाऊसाहेबांना विचारलेली, इतकं सुंदर आहे ना ते, भाऊसाहेब तुम्ही नाम का घेता? एका क्षणात भाऊसाहेबांनी उत्तर दिलं, स्वारीला आवडतं. काय शब्द आहे! त्या स्वारी म्हणण्यात सुद्धा किती प्रेम आहे मला सांगा, नाही की? नवीन नवीन नववधू व्यक्ती तेव्हा यांना जुन्या काळात, आता तर काहीच नाही, असो यांना आवडतं, यांना आवडतं. तिला तो यांना शब्द म्हणताना सुद्धा तिची जी लज्जा असेल सज्जनो, लज्जा हा खरा स्त्रीचा अलंकार आहे. आणि पुरुषाचा अलंकार ज्ञानी असून विनयी राहणं हा त्याचा अलंकार. दान करणं हा या हाताचा अलंकार. दानेन पानेन नच कंकनेन. दान केल्याने हाताची शोभा आहे, कंकनाने नाही. हातामध्ये सोन्याचं कडन, ब्रासलेट, अंगठ्या यांनी नाही, घालू नये असा अर्थ नाही, पण त्याचं सूत्र समजून घ्यावं की याचं मूल्य किती. माझ्या आयुष्यात सर्वोच्च मूल्य कशाला असावं सध्या, हे जे म्हणतात ना की परमात्म चिंतन अखंड घडण्यासाठी या ज्ञानाची फार गरज आहे. की नाही, माझ्या आयुष्यात सर्वोच्च मूल्य मी कशाला देणार. आज तुमच्या माझ्या प्रपंचामध्ये सर्वोच्च मूल्य मी माझ्या वासनांना देतो, सर्वोच्च मूल्य मी पैशाला, सोन्याला, डायमंड्सला देतो. पण नाही बरं, खरं मूल्य जर काही असेल तर मी त्याच्याशी किती कनेक्ट आहे, अखंड कनेक्ट आहे का, नाही का? आपला मोबाईल आपण किती काळजी घेतो पहा, दिवसभर चार्ज आहे का, चार्जिंग कडे लक्ष आहे आपल्या त्याच्यात नाही, 2% पटकन लावतो. असं माझं हे अंतःकरण अखंड चार्ज पाहिजे, अखंड चार्ज. त्याची पुढची ओळी 10वा श्लोक आहे, ज्ञान विज्ञान संयुक्तम आत्मभूतः शरीरी नाम आत्मानुभूवत्तात्मा नांतर आर्य विहिन्नसे. अगदी सोपं करून, शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान, मननाभ्यासे होय विज्ञान,
या दोन्हींची जाणीव खूण ब्रह्मसंपन्न तू होसी. ऐशिया स्वार्थाची अनलवल आहे, अविश्रम भजावे तुझ पाये. म्हणसी ओढवील अंतराये, त्यासी काय करावे. सांडोनी दांभिक लौकिक, त्यजोनी फळ अभिलाख. जो मज भजे भाविक, विघ्न देख त्या कैचे. सज्जनो, हा सगळा जो भाग येणार आहे हा साधकाचा साधनाने त्याला झालेल्या आत्मसाक्षात्काराचा भाग. हा विषय आता पुढे येतो की शास्त्र श्रवणे दृढ ज्ञान. सज्जनो, एकूणच प्रपंच जरी घेतला, परमार्थ जरी घेतला ना, तर परमार्थामध्ये श्रवणाला फार महत्व दिले. नवे नवे आपण जन्माला आल्यापासनं बोलायला जी सुरुवात करतो त्याचं सूत्र पहिलं जे ते श्रवण आहे. तिथपासून श्रवणाचं महात्म्य आहे की तुमची वाणी प्रगट व्हायला आधी श्रवणाची गरज आहे. विशेषतः परमार्थामध्ये श्रवणाला फार महत्व आहे. क्रमांक 2, श्रवण कशाला म्हणायचं, तर जे श्रवण केल्यानंतर आपण ते आचरणाला सुरुवात करतो. खरं श्रवण केव्हा होईल की जे श्रवण केलं त्या श्रवणाचं तुमच्या नैमित्तिक जीवनामध्ये आचरणाला सुरुवात होईल. त्याला खरं श्रवण असं म्हणतात. श्रवणाचं पुढे म्हणाले ते मननाभ्यासे होय विज्ञान. त्या श्रवणाचं चिंतन मनन निधिध्यास जेव्हा होतं तेव्हा तो खरा अभ्यास झाल्यासारखं म्हणतात आणि तो होणं अति महत्वाचं आहे. पुढे बघू, या पुढे जो आपला विषय येणार आहे त्याच्यामध्ये नाथ महाराज असं सांगतात की जो साधक केवळ भगवंतासाठी म्हणून साधन करतो तेव्हा त्याच्या साधनामध्ये साधन करत असताना त्याच्या प्रपंचात आणि परमार्थामध्ये जी काही विघ्न अडचणी येतात ती सगळी विघ्न, त्या सगळ्या अडचणी स्वतः भगवंत दूर करतो असं स्वतः नाथ महाराज इथे सांगतात, नमूद करतात. याला विशेष म्हणतात. विशेषतः ते म्हणाले भगवंताच्या अधीन होऊन राहणारा जो भक्त आहे त्याची सगळीच विघ्न भगवंत कशा पद्धतीने निर्वाह करतो त्याचा एक सूत्र इथे नाथ महाराज सांगतात की भगवंतावर अत्यंत प्रेम करणारा जो साधक शिष्य किंवा भक्त असतो तो जेव्हा त्याच्या गृहस्थाश्रमामध्ये, एखाद्या आश्रमामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये त्याच्या परिस्थितीनुसार भगवंताची प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्या साधकांनी केलेल्या प्रतिष्ठापनेमध्ये भगवंताला येणं भाग पडतं. नवे नवे नाथ महाराज म्हणाले तो तिथे प्रगट होतो असं नाथ महाराज सांगतात. हे आपल्याला 25 वर्षानंतर आता कळायला लागलं. श्री महाराजांच्या कृपेने आपण आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे अखंड अनुसंधान आपल्याला राहावं म्हणून महाराजांनी आपल्या सगळ्यांकडनं घरोघरी आपण आपल्या पद्धतीने श्री महाराजांचं अधिष्ठान स्थापन केलं. त्याची प्राणप्रतिष्ठा केली का नाही हे महत्वाचं नाही, पण भावप्रतिष्ठापना आपण सगळ्यांनी केली. आपल्याला माहित सुद्धा नव्हतं पण आपण असा विचार केला की नाही आता ती तस्वीर नाही, आता ती मूर्ती नाही, आता ते स्वतः महाराज. आणि ही भावप्रतिष्ठापना आपण साध्या भोळ्या भावाने केली. आणि आज नाथ महाराज ते सांगतात हे आता आपल्याला कळते नाही का ग्रंथांचं महात्म्य. पण सत्संगामध्ये राहिल्यावर, नामामध्ये राहिल्यावर ते म्हणाले ज्ञानाची प्राप्ती आपोआपच होते. ती कशाने होते सज्जनो, तर साधनेने किंवा साधनेने निर्माण होणारा भाव. नवे नवे भाव असल्यानंतर साधन होतं आणि साधन झाल्यानंतर त्या भावामध्ये वृद्धिंगत आहे. हळूहळू आपला भाव वाढत गेला. नाही महाराज आणि मग ती गोष्ट मी म्हटलं तुम्हाला, बाबा म्हणायचे नेहमी की आपल्या सद्गुरूला जिवंत ठेवण्याचं काम त्यांचा शिष्यच करू शकतो आणि तो त्याच्या आचरणाने, त्याच्या साधनाने
आपल्या सद्गुरूला घरामध्ये जिवंत ठेवण्याचं काम. म्हणून म्हटलं ना, आपण साधी गोष्ट करायची, सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जस्ट यू से महाराज असं करतात, महाराज तिकडे चालू. अरे तितक्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तितक्या वेळेला तुम्ही त्यांना आठवण करतात, आणि जेव्हा तुम्ही आठवण करतात तेव्हा ते येणार नाही असं कसं. इतकी वर्ष, या वर्षी 1 जानेवारीला गुरुवार आला, 1 जानेवारीचा 2026चा गुरुवार, आपल्या गुरुवारला उपासना सुरू होऊन 25 वर्ष त्यांच्या कृपेने पूर्ण होणार. तर या 25 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी गुरुवार अटेंड केले. प्रत्येक गुरुवारी 7 ला सुरू होणाऱ्या उपासनेला श्री महाराज 6:45 वाजता हजर असतात, आणि 8:30 ला आपली उपासना संपते, तर 8:45 पर्यंत ते थांबलेले असतात. की एखाद्याला नाही मिळाली, तो येणार आहे माझ्या दर्शनाला. सज्जनो, हे मी सांगण्याची गरज नाही, ही अनुभूती आहे प्रत्येकाची. काय प्रसन्न होतं, प्रसन्नता वाटते मला सांगा. म्हणजे नाथ महाराज जो सिद्धांत सांगतात की भगवंताच्या अधीन होऊन राहणारा भक्त जो असतो, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना तो करतो. मूर्ती म्हणत असताना तसबीर सुद्धा ते करतात. तर ती प्रतिष्ठापना केल्यानंतर भगवंताला तिथे यावंच लागतं. पण आपण आणलं तर महाराज म्हणाले ना, मी तुमच्याकडे यायला इतका उत्सुक आहे, पण तुम्ही तुमच्या हृदयाची दारं बंद करून घेतली, मग मी कसा येईल? त्या तुमच्या हृदयामध्ये तुम्ही इतके विषय, तुमच्या वासना, तुमच्या कामना भरून ठेवल्या, तुम्हाला बसायला जागाच नाही. मी तर यायला तयार. दुसरं, तुम्ही माझी आठवणही करत नाही, आणि त्यांची आठवण म्हणजे काय? नाम. दुसरं त्यांना काहीच नको. प्रेमात रामन, त्या नामाचं प्रेम सज्जनो एकदा आपल्याला प्राप्त झालं ना, की ते यायला तयार. नाथ महाराजांनी सांगितलेली ही गोष्ट आज आपल्याला कळते, पण त्यांनी त्यांच्या कृपेने, सद्गुरुनाथांनी आपल्या कृपेने आज नाही का परमार्थाचे बीज पेरले, घरोघरी मंदिरा निर्मिले, आणि जपमाळांनी तया सजविले, हे त्यांचे महिमान. असं घरोघर झालं नाही का आज? ज्यांच्या ज्यांच्याकडे अनुग्रह आहे, ज्यांच्या ज्यांच्याकडे उपासना रोज होते, नव्हे उपासना जरी नाही झाली तरी श्री महाराजांना आपण आपल्या हॉलमध्ये, ते आपल्या घरातले मुख्य, याची जाण तर आपल्याला राहते. नाही तर घराघरांचे टीव्हीची स्थापना करून थिएटर निर्माण झाले, श्री महाराजांना स्थापन करून घराचं मंदिर. आपल्याला आपल्या घराचं मंदिर करायचं, 5 स्टार हॉटेल करायचं का थिएटर करायचं, सज्जनो हे आपल्या वृत्तीवर, आपल्या स्वभावावर अवलंबून. पण सत्संगामध्ये आपण सगळे आल्यामुळे आपल्याला सहजतेने कळालं, आणि आपल्या घरातले हॉलमध्ये टीव्ही हळूहळू त्याची जागा कोपऱ्यात, आणि कोपऱ्यातून मग ना बेडरूम मध्ये म्हणा किंवा कुठेतरी. आज याची नितांत गरज आहे, फार गरज आहे. मुलांचं मी तर म्हटलं, राष्ट्र निर्माण, समाज निर्मितीचं कार्य वगैरे फार मोठं आहे. आधी कुटुंबाचंच कार्य फार मोठं आहे. आपल्या लेकरांना याच्यापासून जितकं दूर ठेवता येईल, आणि ज्याच्यामुळे यांच्या जवळ आणता येईल, असा उपाय करणं फार गरजेचं. नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांना असाच नागरिक तयार करायचा की ज्याचं राष्ट्रावर, ज्याचं संस्कृतीवर, ज्याचा आपल्या देवधर्मावर, आपल्या शैक्षणिक सगळ्या संकल्पनांवर, आपल्या इतिहासाची नोंद असलेला विद्यार्थी आणि नागरिक त्यांना निर्माण करायचा. 80-90 वर्ष देश स्वतंत्र होऊन गेल्यावर आत्ता का होईना पण हा विचार येतोय की माझ्या देशातला गणित तज्ञ कोण आहे, रामानुजाचार्य कोण आहे, शून्याची कल्पना कोणी दिली, सगळे ऋषी म्हणजे कसे सायंटिस्ट होते, हा विचार तरी मुलांच्या मनात यावं. आता या नवीन पॉलिसीमधनं निश्चितपणे भावी कार्यामध्ये आपल्याला दिसेल. थोडा वेळ लागेल. आज आंब्याचं झाड लावलं, फळ यायला 7 वर्ष 5 वर्ष लागतात, पण ती नक्कीच येणार आहे. पण ते बीज रुजवण्याचं काम या मार्गातून होतं. पुढे म्हणाले की भगवंताला प्रगट व्हावं लागतं, असं नाथ महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात. आणि भगवंताला प्रगट होण्यासाठी, त्या भक्ताच्या असा अधिकार अंगी येण्यासाठी त्याचं निष्काम कर्माचं आचरण अत्यंत आवश्यक आहे. पण सज्जनो, हे निष्कामतेकडे, कामतेकडून निष्कामतेकडे जाण्यासाठी सुद्धा पुन्हा सत्संगाची आणि साधनेची गरज आहे. म्हणून हा विषय आता पुढे येतात. पुढे म्हणाले की भगवंताच्या अनुसंधानामध्ये केलेली कर्म खऱ्या अर्थाने निष्काम, म्हणून त्या अनुसंधानात अगदी सुरुवातीला नसतंच आपल्या मनामध्ये. सांगितले होते आमच्या सत्संगामध्ये मुळे सर सांगतात, महाराजांच्या कानावर घालत, पण शेवटी माझी मीटिंग तर मलाच करावं लागणार, माझं काम तर मलाच करावं लागणार, पण सांगून तर जाऊ. सुरुवातीला या भावनेपासून सुरुवात होती, आणि काहीच दिवसात लक्षात येतं त्यांच्या कानावर घातलंय ना, पण आपली जबाबदारी संपली. जा, आपलं जे काम आहे, मीटिंग असेल, अमका असेल, तमका असेल,
ते करायला जेव्हा सुरुवात करतो आपण तेव्हा बरोबर लक्षात येतं, एक दोन ठिकाणी अशा स्पष्ट सूचना आपल्या अंतरांगातून येतात, हे माझं नाही, हे माझं नाही, हे करणारा कोणीतरी आहे आणि मग तो करणारा कोण आहे तर तो माझा सद्गुरू आहे. हे निश्चितपणे म्हणजे सकामतेकडून निष्कामतेकडे जाण्याचा जो प्रवास आहे, पुन्हा नाथांच्या सांगण्यानुसार तो अखंड अनुसंधानाचा आहे की कर्म तर करायचं, बेस्ट करायचं, 100% आपलं द्यायचं. बरं, पण होतं काय की ते 100% देत असताना अगदी कुठेतरी चांगली स्पष्ट बॅक ऑफ द माइंड सूचना, यश मिळायला पाहिजे, यश मिळायला पाहिजे, यश मिळायला पाहिजे, मी करतो तर मग मिळायलाच पाहिजे. याच्यामुळे कर्मातलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि ते जर बॅक ऑफ द माइंड नसेल, आणि ते होतं का त्यांच्या कृपेने निश्चितपणे होतं, आणि मग खऱ्या अर्थाने आपण आपले प्रयत्न 100% देऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर येणार जे यश किंवा अपयश असतं, खरं म्हणजे अपयश नसतंच, आलेलं तात्कालिक अपयश हे फार मोठ्या यशाची सुरुवात असते. पण हे समजलं आणि समजण्याचं उमजणं हे होण्यासाठी, समजण्यातून उमजणं होण्यासाठी मध्यंतरी साधन आहे. ते साधन अनुसंधानाचं आणि तुमच्या नामाचं अनुसंधान. कळतं हो, पण वळत नाही. आपण म्हणतो ते कळणं आणि वळणं याच्यामध्ये तुमचं मन छानपैकी तयार करण्यासाठी नामाचं, सद्गुरूंच्या आशीर्वादाची गरज आहे. आशीर्वाद फुकट आप्पा म्हणाले मिळत नाही. तुला ते फार आवडतं. आप्पा आणि बाबा बेलसरे आवडण्याचं कारण आहे की फार रिअलिस्टिक माणसं, आणि त्याची खरी गरज आहे की विद्यार्थी. आणि खरंच ना, भारतीय तत्वज्ञानाने, वेदांनी, उपनिषदांनी, शास्त्रांनी कुठेच अंधश्रद्धा नाहीच आहे, पण श्रद्धेशिवाय भागत नाही त्यांनी सांगितलं. आणि अंधश्रद्धा म्हणलं तुम्हाला, चमत्कार म्हणजे काय असतं माहिती का, की आपल्याला त्याचा कार्यकारण भाव कळालेला नाही म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. प्रत्येक गोष्टीला या विश्वामध्ये पडणारी प्रत्येक गोष्ट एवढी सिस्टमॅटिक आहे, एवढी तत्वाच्या नुसार, प्रिन्सिपल नुसार ठरलेली, काहीच कधीच त्याच्यात चूक नाही. चूक कुठे आहे ती माझ्यात. ती चूक कोणती आहे? शास्त्र त्याला अविद्या म्हणतो, सोप्या भाषेमध्ये आपलं अज्ञान आहे. ती गोष्ट आपल्याला कळत नाही. कधीतरी वाटलं होतं की नुसत्या बोटांनी स्क्रीनवरून आपण काम करू शकतो. 35 वर्षाचा एक दीक्षित नावाचा अहमदाबादचा इंजिनियर होता. 15 वर्षापूर्वी तो सॅमसंग मध्ये होता, R&D चा हेड होता. त्याची मुलाखत युट्यूबला आहे. तर त्यांनी हे स्क्रीन टचच्या आधी जसे बटन दाबून आपण करायचं, तर त्याच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मी असा मोबाईल तयार करणार आहे की नुसतं बोटाच्या स्पर्शानं इकडनं इकडे जाईल, इकडनं इकडे जाईल. तर तेव्हा त्याला विचारलं, हा कन्सेप्ट तुमच्या मनातच कसा आला? तर तो म्हणाला, मी लहान होतो तेव्हा महाभारताची सिरियल सुरू होती म्हणाले, रामायण, आणि मग त्याच्यात ते असं बोट लावून सगळी विद्या त्याला द्यायला जायची. ती जर बोट लावून अशी विद्या ट्रान्सफर करते असं करता येणार नाही. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. एक टेक्नॉलॉजी मधला अत्यंत उत्कृष्ट R&D चा हेड असलेला इंजिनियर सांगतो की हा कन्सेप्ट मला तिथून मिळाला आणि मी तो करून दाखवणार आहे. आणि मग आता आपण पाहतो सगळं नुसत्या टच स्क्रीनवर सगळं चाललंय. टच स्क्रीन यायच्या आधीची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हटलं जसं जणू आजही नासामध्ये काम करणाऱ्या अनेक सायंटिस्ट जे साऊथ इंडियन आहेत, ज्यांचा धर्माचा वरचा विश्वास गाढ आहे, त्यांच्या संशोधन क्षेत्रामध्ये काम करत असताना आजही ते भारतातल्या काशीमधल्या, भारतातल्या दक्षिणेतल्या काही विद्वानांशी संपर्क साधून त्यांची काही सूत्र समजून घेतात. त्यांना काम करत असताना अशा प्रकारच्या सूत्रांचा अभ्यास त्यांना भारतीय पुराणांमधून मिळतो, भारतीय ग्रंथांमधून मिळतो. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे नवीन, त्याच्यामध्ये हे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या धर्मग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा, की जो 80 वर्षामध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारे त्यांच्या समोर मांडला गेला. सूत्र आपलं असं आहे की असं म्हणतात, शास्त्र श्रवण हे दृढ ज्ञान. शास्त्राचं श्रवण जर झालं, उत्तम ग्रंथाचं वाचन चिंतन म्हणून जर केलं तर ज्ञानाची प्राप्ती होते. मननाभ्यासे होय विज्ञान.
विशेष ज्ञानाची प्राप्ती मननाने होते, त्याला विज्ञान असं म्हणतात. पुढे म्हणाले, या दोहींची जाणीव खूण ब्रह्मसंपन्न तू होशील. ज्ञान आणि विज्ञानाचा अभ्यास जेव्हा दृढ होऊन जाईल म्हणाले, तेव्हा तो साधक, तो भक्त संपन्न होईल. ब्रह्मसंपन्न होत असताना ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होण्याच्या मार्गावर तो राहील. सज्जनो, पुढे ऐसी या स्वार्थाचे निलवल आहे, अविश्रम भजावे तुझे पाय, म्हणसी ओढवतील अंतराये, त्यासी काय करावे. सांडोनी दांभिक लौकिक, त्यजोनी या फळाभिलाख, जो मज भजे भाविक, विघ्न त्या कैसे. त्याच्या विघ्ना नाशासी देख, करी चक्राची लखलख, घेऊनी पाठीसी अचूक, उभा सन्मुख मी असे. सज्जनो, हा सगळा संवाद कुठे चाललाय आपल्या लक्षात आहे. श्रीकृष्ण उद्धवाला हे सगळं सांगतायत ज्ञान. बरं, आपल्याला नाथ महाराज सांगतात, नाथ महाराज मी असं म्हणतो, पण नाथ महाराज जे पाहतायत की काय त्या दोघांचा संवाद आहे एकादशी स्कंदामधला, तो नाथ महाराज सांगतात की अरे, माझं जे चक्र आहे ना म्हणाले, त्याच्या आधी छोटासा विषय आला की ढोंग आणि लौकिक सोडून मोबदल्याची अपेक्षा न करता जो भाविक, जो मनुष्य भगवंताचं भजन करतो, त्याला विघ्न येत नाही. 3 कंडिशन त्यांनी सांगितल्या. महाराजांच्या प्रवचनातली वाक्य कितीदा तरी आलं की काही करा, फक्त ढोंग करू नका. काहीही करा, बुवा बनण्याच्या मागे लागू नका. काय सूचना. तेच नाथ महाराज त्या ओळीमध्ये सांगतात की अरे म्हणाले, ढोंग करू नका. लौकिक सोडून प्रसिद्धी परांमुक्ता, मी काही करतोय, लौकिकाच्या मागे सुद्धा मी पुसून टाकले, ही एक भावना आहे. आणि तिसरं की भगवंताचं नाम घेत असताना मोबदल्याची अपेक्षा नाही, भगवंताची सेवा करत असताना मोबदल्याची अपेक्षा नाही. अशा 3 कंडिशन्सवर जो कोणी मनुष्य भगवंताची सेवा करेल, त्याला भगवंत विघ्न येऊ देत नाही. त्याच्या वाटेला विघ्न असतील, त्याच्या प्रारब्धात विघ्न असतील, पण भगवंत म्हणाला की अरे, माझं ते चक्र काय विनाकारणच ठेवलंय का, म्हणजे नुसतं बोटात सुंदर दिसावं माझी मूर्ती म्हणून. ते चक्र लखलख, घेऊन पाठीसी अचूक. भगवान सांगतायत स्वतः उद्धवाला, अरे काळजीच करू नको. आणि सज्जनो, खरं आता डोळे लावून आपण विचारा, आपल्या गेल्या आठवड्यातल्या, गेल्या महिन्यातल्या कितीतरी घटना अशा आहेत की तो भगवंतच पाठी, ते महाराजच पाठीशी होते. कितीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा घडल्या की नाही, खरंच कळत नाही, अरे कसं काय घडलं, हे तो विघ्न येणार. अहो, तुम्ही जाता जाता एखादा ट्रक, एखादी गाडी इतकी फास्ट तुमच्या बाजूला की तुम्ही बाजूला डाव्या बाजूला कसे सरकला हे तुम्हालाही माहित नसतं, आणि क्षणभराने अंग थरथर कापायला लागतं. अरे बापरे, एवढा ट्रक, एवढी गाडी, 1 सेकंद आणि 1 इंच ती माझ्याकडे जर आली असती तर. त्याला माहिती आहे त्यांचा 13 कोटी जप राहिला नाही. ढोंग नाही, लौकिकाची आस नाही, मोबदल्याची अपेक्षा नाही. पुन्हा हे का सांगायचं. महाराज म्हणाले 13 कोटी संख्येमध्ये 13 कोटी संख्येचं महत्व आहेच म्हणाले, पण त्याही पेक्षा जे महत्व आहे ते त्याच्या मागची जी तळमळ आहे, मला 13 कोटी करायचं. मला समजा नाही झाला 13 कोटी, म्हणजे एखादं मला काल कोणीतरी विचारलं, नाही पण ते होईल का बाबा, नाही झालं तर काय. तर समजा आपण फारच निगेटिव्ह विचार करू, एकदा करू नये, पण एक असं म्हणतात ना की बाबा चांगल्या बरोबर वाईटाचा विचार करावा. फार सिद्धांतिक होईल म्हणून एक थोडस दृष्टांत सांगतो. एक फार चांगले साधक, वय वर्ष त्यांचं साधारण 78-80 वर्षांचं होतं. मी इथे नुकताच लागला होतो. 25-30 वर्षापूर्वीची, 30-32 वर्षापूर्वीची घटना. फार चांगले नायब तहसीलदार म्हणून रिटायर आहे, पण फार सात्विक. त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर भागवत वाचलं, आयुष्यभर रोज, आणि तोच वसा वडील गेल्यानंतर त्यांनी चालवला. गंगाखेडला परभणीला राहायचे, पण गंगा अमावस्येला गंगेच्या स्नानासाठी एक तर गंगाखेडला जायचे, नाही तर नांदेड. पण इथे आल्यावर त्यांची अमावस्येला आमची भेट व्हायची. ते जुन्या लोकांकडून मिळणारी माहिती ग्रंथात सुद्धा नसते. ते म्हणाले, मुकुंदराव काय असतं म्हणाले, आपण मुलगी देताना विचार करावा लागतो म्हणे. आमच्या काळात माझ्या बहिणीचं लग्न ठरवायला गेलो, मी जाऊन वगैरे आलो, ते ठिकाण वगैरे, तुमचे वडील म्हणले जाऊन या बहिणीसाठी ठिकाण, गेलो पाहायला. श्रीमंत,
जवळपास 50 एकर पाण्याखालची जमीन, मुलगा अतिशय सज्जन, देवधर्म कुलधर्म कुलाचार करणारा, दिसायला मुलगा चांगला, बहीण नाही भाऊ नाही, आई बाबा आणि मुलगाच होता म्हणाले. मी घरी आल्यावर वडिलांना सांगितलं, वा वा फारच ठिकाण आहे बाबा, आपण तिथे मुलगी द्यायला हरकत नाही. वडिलांनी चौकशी केली, त्याला भाऊ किती? भाऊ नाही. बहीण नाही. मग घरी कोण आहे? आई वडील, अजून तो एकटा. अरे म्हणले, बाळ आपली मुलगी देताना चांगल्या बरोबर वाईटाचा विचार करावा. आणि तो वाईटाचा विचार काय? दुर्दैवानं समजा तिच्या वाट्याला वैधव्य आलं तर या लेकराला कोणीच नाही त्या घरात म्हणाले, असा विचारही करावा लागतो. चांगल्या बरोबर वाईटाचा विचार जो आहे ना सज्जनो, तो असा आहे. तर विषय आपला असा सुरू होता की हे 3 गोष्टी करत असताना विघ्न तो म्हणाले मी येऊच देत नाही. आपला विषय बरोबर 13 कोटी नाहीच झाला तर काय, हा तो विषय मला काहीतरी राहिलं म्हटलं मागे. तर समजा आपण 13 कोटीचा संकल्प सुरू केला, म्हणजे चांगल्याच्या बरोबर वाईटाचा विचार, की आपल्या मनात तेच असतं. बोलून तर दाखवत आहे आम्ही मेलो तर काय, मरणार तर आपण सगळेच आहोत, काहीच प्रश्न नाही. फक्त भागवताचं श्रवण कशासाठी? मरण उत्तम येणं. मरण म्हणजे काय? अंतकाळ म्हणजे काय? तर आपल्या परीक्षेचा रिझल्ट. एक मेची कशी वाट पाहायचं आपल्याला, अरे वा आता पास का नापास, 2च असायचे आपल्या, आता काही पर्सेंटेज नव्हतं तेव्हा. पण तो खरा आनंदाचा दिवस की मी आयुष्यभर जे केलं ना त्याचं सर्टिफिकेट मला मिळणार. नाही तर काही लोक काय हो तुमच्या ग्रंथावर, एक जण माझे फार परम मित्र आहे, ते म्हणले काय बोलतोय भागवत तुम्ही मरणाचं सांगता, आपले मरणाचा विचार. बरं समर्थ आहे म्हणाले मरणाचं स्मरण असाल. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली पाहावं हे समर्थ आणि संत सांगतात. तसं विषय मृत्यू तर आहेच आहे, तो चांगल्या पद्धती येणं, अंतकाळ साधणं हे मानवी जीवनाचं ध्येय. महाराजांच्या प्रवचनात त्यांनी सांगितलं की अंते मती साधती, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जाणार त्यावेळेस तुमची मती, तुमची बुद्धी, तुमचं स्मरण काय तशी तुम्हाला गती मिळणार. ती गती मिळणं म्हणजे सद्गती, म्हणजे चांगल्या घरात तुम्हाला पुन्हा जन्म मिळणं. तर मला असं वाटायला लागलं की 13 कोटी जर जप आपण संकल्प घेतला आणि समजा यदा कदाचित आपला 12 कोटी जप झाला आणि 1 कोटीचा राहिला आता, आणि आज हिशोब केलाय बाबा, किंवा आज नाही केला, आज करूनही समजा 15 दिवस होऊन गेले, 12 कोटी झाल्यानंतरचा आनंद काय असणार आहे? आणि त्या आनंदात तर नक्की आपण 12 कोटी आता एकच राहिला, आता एकच राहिला असं चिंतन झालं. आणि समजा आली मोठी उबळ आली, डॉक्टर साहेब म्हणले तसा आला हार्ट अटॅक, त्या क्षणी 100% अशी आठवण होईल, महाराज 13 कोटी राहिला आणि गेलो. महाराज काय म्हणाले पुन्हा, महाराजांना एकदा अंतकाळाविषयी विचारलं. ही गोष्ट मी तुम्हाला विनोदाने सांगत नाही बरं, अतिशय गांभीर्याने अतिशय श्रद्धेने सांगतो. महाराज म्हणाले नाम घेणारा जो माझा आहे ना, माझा घेणार तो नाम घेणारा सगळे माझे आहेत म्हणाले माझ्या माणसाने मरण वृद्धापकाळाची म्हणजे म्हातारपणाची आणि अंतकाळाची चिंता करायची. नंबर 2, एखाद्या महाराज पण ते अंतकाळी जर समजा कोमामध्येच गेलो, बेशुद्धच पडलो, तर कसं काय जमेल म्हणजे? हा प्रश्न अर्जुनाने गोपालकृष्णांना विचारलेला. तर महाराज म्हणाले, फार कॉन्फिडेंटली महाराज सांगितलं, अरे म्हणजे हा अनुभव मी स्वतः माझ्या घरी घेतलेला आहे. माझी आई शेवटच्या काही दिवसांमध्ये कोमामध्येच होती आणि मला तेच वाटायचं की आता हिचा अंतकाळ कसा असावा. महाराजांनी काय सांगितलं की नाम घेणाऱ्याची शेवटच्या काळी काही मिनिटांसाठी अशी अवस्था मी आणतो की त्याला ते स्मरण होतं आणि मग तो जातो. अगदी शेवटच्या क्षणी माझ्या आईचं सेम अगदी असंच झालं. मला माझ्या आईचं महात्म्य सांगायचं नाही, पण महाराजांच्या या वाक्याचं महात्म्य सांगण्यासाठी आणि जे मी पाहिलंय, मला पाहायला दिलं महाराजांनी. शेवटच्या जाता जाता तिने श्रीराम श्रीराम म्हटलं, तोपर्यंत काहीच नाही आणि देह गेला. महाराज म्हणाले त्या जीवाला मी अगदी अंतिम काळी त्याची आठवण करून देईन, पण त्याच्यासाठीची कंडिशन काय की तुम्ही देहात शुद्धीत आहेत, तुम्ही जागृत अवस्थेत तोपर्यंत नाम घ्या. झोपेमध्ये आणि बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी, असं महाराजांचं बोधवचन आहे. काय सांगू? त्यामुळे ना आपण खरं काळजी नाही करू. आपण प्रपंचामध्ये आपल्याला किती प्रसंग, मला सांगा, प्रत्येक जण पॉलिसी काढतो तेव्हा त्याला माहिती आहे ना
की आपलं काय होणार आहे. पण तेव्हा आपण दुःख करतो का? नाही करत. त्या पॉलिसीपेक्षाही सगळ्यात मोठी पॉलिसी 13 करोड म्हणजे काय गंमत आहे का? बरं, दुसरं, समजा आपण गेलोच, पुढचा जन्म आपण त्यांच्या पायाजवळ बसून केले का? मग 1 ते 100% की पुढचा जन्म आपल्याला मनुष्याला मिळेल आणि नाम घेण्याची अनुकूल परिस्थिती असलेल्या घरामध्ये मिळेल, किंवा नामस्मरणाची स्थिती मेंटेन होणारा 100% मिळेल. त्याच्याही पेक्षा माझ्या अल्पबुद्धीला असं वाटतं की पुढचा जन्म माणसाचा मिळण्यासाठी संकल्प करायला हरकत नाही. दुसरे ऑप्शन्स काय मला सांगा? किती ऑप्शन्स आहेत? 83,99,999 ऑप्शन पैकी बाकीच्या ऑप्शन मध्ये काय नाही का? असं एक माझा आग्रह नाही बरं का, हे माझं मत तुम्ही मान्यच करा, पण लॉजिकली आपल्याला पटतं की नाही? बरं, या लॉजिक साठी सगळ्या संतांची उदाहरण आहे की अंते मती सा गती, या शास्त्र वचनावर तरी महाराज म्हणाले तुम्ही विश्वास ठेवा. पुढे म्हणाले की त्याच्याकडे विघ्न मी येऊच देत नाही. विषय असा आहे की तुम्ही जर त्याची सेवेत राहिला, तुम्ही त्याच्या भक्तीत राहिला, बरं, या सगळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो मी तुम्हाला की तुमचा कामधंदा सोडा, त्यातला वेळ जपाला द्या, असं कोणताही भगवंत, कोणताही सद्गुरू सांगत नाही. महाराज म्हणाले तुमचा प्रपंच व्यवस्थित करा. त्याच्या पुढे जाऊन महाराजांनी इतकंच रिसर्च केलं ना याच्यावर, आणि मग काय म्हणाले महाराज? अरे असं करा म्हणाले, रिकामा वेळ शोधा. आणि त्याच्या पुढे म्हणाले की दिवसभरातल्या रिकाम्या वेळेत जरी तुम्ही नाम घेतलं तर नामाच्या राशी पडतील म्हणाले. नामाच्या राशी म्हणजे रोज तुमचं बघा ना तुम्ही कितीतरी वेळ, फक्त एवढं विचार करा, रिकामा वेळ शोधा. गृहिणी असतील तर त्यांच्यासारखं तर आयुष्यच नाही. म्हणजे ज्यांना नोकरी किंवा अमकं काम कार्य नाही ना, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. आपला वेळ कधीच वाया घालवू नये. आतापर्यंत गेला ना, जाऊ दे, आजवरी जाहले सविवाह, पण आता इथून पुढे मात्र माझा वेळ वाया जाणार नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, अशा स्त्रिया मी तुम्हाला पाहिलेल्या सांगतो. सकाळी 8:30 वाजता आपल्या घरचं नैवेद्य वैष्णदेव करून, काल तर त्या मौली मला एकदा म्हटल्या शुक्रवारचा कुलधर्म कुलचार करून ते पूर्णाचा नैवेद्य दाखवून, काल तर म्हणाले ते शनिवारच्या मुंजाचं जेवण सगळं करून 8:30ला ऑफिसला गेले. घरी यायला रात्री 8:30 वाजले. स्नान दिन करून जेवणे करून 9 वाजता ती मौली जपाला बसली. रात्री 12:45 जप सुरू होता. शेवटचा मेसेज 12:45 आहे. केवढं नामाचं. तुम्हाला मी म्हटलं की डॉक्टर पृथा कुलकर्णी सारखी एवढी मोठी सायंटिस्ट अखंड नामात. त्या म्हणाल्या माझं जे क्षेपणास्त्र मी तयार केलं त्या प्रत्येक याला नामाने भारून टाकलंय. प्रत्येक गोष्ट करत असताना महाराजांचं नाव महाराज 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 असं म्हणून त्यातला एक एक पार्ट त्या माऊलीने तयार केलाय. मिसाईल उमन तिला म्हणावं, ती आपल्या महाराजांची अनुग्रही, तिचं नामावरचं एवढं प्रेम. त्या जर इतकं कार्य करून, देशाचं कार्य करून, जर रोज 5-5 तास नाम रिकामा वेळ शोधून करत असतील, आपल्यासाठी त्या दीपस्तंभ नाही. मग आपला वेळ आपण शोधून काढला पाहिजे. कशासाठी आपला हे सगळं जे आहे ना, आणि पुन्हा एवढं कशासाठी चाललं बाय 13 कोटी नाम वगैरे. सज्जनो, फक्त आपल्या सगळ्यांना अखंड आनंद मिळावा ही त्यांची इच्छा आहे. ही सकल संतांची इच्छा आहे की अरे तुम्ही इतके का दुःखी होता, इतके का फ्रस्ट्रेट होता. मी या विश्वाची रचना केलेली, या विश्वाचे तुम्ही एक छोटा भाग आहे, पण तुम्ही स्वतःला विश्वकर्मा समजायला लागले. मग कशासाठी? त्यांनी दुःखच तुमच्या वाटेल. तुम्ही त्यातला एक टूल आहे, तेवढंच लक्षात घ्या. तो करेल ते तुमच्या कल्याणाचा आहे. आणि सगळा जन्म आपल्याला त्याला प्राप्तीसाठी जी काही परिस्थिती माझ्या प्रपंचामध्ये निर्माण केली, कुणाला काय वेगवेगळ्या सगळ्यांचे पाहत मी प्रपंच. आता आपल्या प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये एक उणीव आहे, आणि ती उणीव म्हणजे खरी कृपा आहे. हे ज्याला कळलं त्याच्यासारखा आनंद. समर्थ म्हणाले सगळ्यांचा प्रपंच हा अपूर्णच आहे. कुणाच्याही शौचालयात गेल्यावर सुगंध येत नाही, नाही यांच्याकडे गेल्यावर आला त्यांच्याकडे, असं काहीच. सगळ्यांचे तसे प्रपंच अपूर्ण आहे, आणि ते अपूर्ण असणं हीच खरी कृपा आहे. त्या अपूर्णतेतच पूर्ण असलेला भगवंत ठेवलेला आहे. फक्त तो शोधण्यासाठी सत्संग, ज्ञान आणि नामसाधनेची गरज आहे. पुढे म्हणाले
नाथ महाराज असं म्हणाले की त्याच्या उभा सन्मुख मी असे, या परी गा उद्धवा जो मज भजे निज भावा, त्यासी विघ्न करावया देवा नव्हे उठावा मज असता. एवं ब्रह्म संपन्न जाहली यावरी, आत्मा तूची चराचरी, जंगमी अथवा स्थावरी, सुरासरी तुझ्यासे. म्हणाले माझा भक्त जर खऱ्या अर्थाने भगवन नाम स्मरण करत असेल, भक्ती करत असेल, तर त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या भजनामध्ये विघ्न कसं येणार नाही हे सगळं मी स्वतः तिथे उभं राहून पाहतो. उद्धवा मी स्वतः थांबतो. ही ग्वाही भगवान गोपालकृष्ण उद्धवाला देत आहेत सज्जन. पुढे म्हणाले आणि असं झाल्यावर तो ब्रह्मसंपन्न झालेला भक्त, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विज्ञान आहे, जो ब्रह्म ज्ञानाच्या मार्गावर आहे, नवे नवे जो ब्रह्मसंपन्न झालेला आहे, अशा ब्रह्मसंपन्न झालेल्या भक्ताला या सगळ्या चराचरामध्ये त्याच आत्मरूप दिसायला सुरुवात होतं. पुढे म्हणाले त्याची दृष्टी नवे नवे त्याचा अनुभव असा असतो की सगळ्या विश्वामध्ये तोच त्याला भरलेला दिसतो. याचं कारण तो भगवत स्वरूप झालेला आहे. ती दृष्टी हे नाथ महाराज आपल्याला 16व्या शतकात सांगतात. 1903 सालची सईबाईची घटना आहे. शेवटचा काळ आहे. मला सांगा शेवटी, म्हणजे आपण त्या तर फार महान भगवत होतो, अगदी अंतकाळ आलेला आहे, साधायची शेवटचा क्षण आहे. आणि तेव्हा रामानंद महाराज सईबाईला विचारतात, खेड्यातली बाई, बालविधवा बाई, काय शिकलेली असेल, किती तिच्या पदरात दुःख होतं, पण एक सत्पुरुषाचा संस्पर्श झाला, एका नामाचा संस्पर्श झाला आणि सईबाईचं जीवन किती बदललं आपण पाहिलंय रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये. आणि शेवटचा प्रश्न रामानंद महाराज म्हणतात, माय तुला आता इथे काय दिसतं? अंतकाळ आलेला आहे, आवाज क्षीण झालेला आहे, पहिल वाट समोर दिसते, पहिलं तीर आपला समोर दिसतोय. नवे नवे सईबाईला कळलेलं होतं की आता मी जाणार आहे. आणि मी जाणार कुठे? तर भाऊसाहेब म्हणले इथून उठायचं आणि महाराजांना. सज्जनो, आपल्याला आपल्या मृत्यूची ही कल्पना करूनच घ्यायची. आपला मृत्यू होणारच नाहीये. आपल्याला फक्त या रूम मधून त्या रूम मध्ये जाणं जसं असतं, तसं आपल्या सगळ्यांना इथून उठून महाराजांच्या जवळ जायचं. भाऊसाहेब जे म्हटले ना ते चूक नाही. दुसरं, भाऊसाहेबांसारखं आपल्याला व्हायचं का? तर ते आपल्यासारखे ग्रस्ताश्रमी. भाऊसाहेब म्हणजे भाऊसाहेब बाबांनी विचारलं, भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का? ते म्हणे नाही. का? तर ते म्हणले अहो मृत्यू म्हणजे काय? इथून उठायचं आणि महाराजांजवळ जायचं. यालाच खरी मुक्ती म्हणतात. सगळ्यात मोठी जी भीती असते ना आयुष्यामध्ये बघा, ती मृत्यूची. सकल संतांनी सांगितली प्रत्येक जीवाला जी भीती असते, आणि त्याचं कारण एका ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं. का एवढी मृत्यूची भीती असते माहिती? कारण या 83,99,999 योनींमधून आपण फिरून आलेलो. आपण तेच आहोत, फक्त योनीतले देह बदलले आणि त्या प्रत्येक योनीमध्ये मृत्यू आहे. आणि प्रत्येक वेळेला जाताना त्या मृत्यूच्या भीतीमध्येच आपण मेलेलो आहे. म्हणून आजही ती मृत्यूची भीती आपल्याला कायम. आणि महाराज सांगतात की मृत्यू सारखी भीती फक्त नामाने कमी होते. पुन्हा काय सांगू? सद्गुरू प्रल्हाद महाराज म्हणाले की नाम घेतल्याने काय होईल? म्हणाले नामाने मृत्यू सारखी भीती, निर्भयता तुम्हाला मृत्यू बाबतीत येईल. इतकं महाराजांनी स्पष्ट अनुभवाने आपल्याला सांगितलंय. पुढे म्हणाले की या सगळ्या भगवत स्वरूपामध्ये तो विलीन होतो. सईबाईला विचारलं तर सईबाईचं तुम्हाला सांगतो. शेवटी म्हणाले माय तुला इथे काय दिसतं? अंतिम काळी सईबाई सांगतात, महाराज तुमच्या माझ्या सवे सगळीकडे मला राम दिसतो. अगदी म्हणजे लॉजिकली पाहिलं तर हा ग्रंथ त्याच्या आधी खरं म्हणजे द्वापारयुगात हेच श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले आणि त्याचं पर्यावसान 1903 साली नवे नवे आजही असा भक्ता अनेक भक्त आहेत की ज्यांनी अंतकाळ साधला. तुमच्या माझ्या पूर्वीच्या पिढीमध्ये आजी आजोबा किती रे? नाही बरं आता मी सोमवारी जाणार आहे, मी या तिथीला जाणार आहे असे सांगून गेलेले आपल्या घरातले कितीतरी नातेवाईक आहेत सज्जन. पण अत्यंत शुद्ध आचरण आणि जे काही त्या जीवाचं माप असेल तेवढं घडलेलं नाम, त्या नामाच्या आधारे ती व्यक्ती जाताना सांगते की मी या दिवशी जाणार आहे आणि निर्भय असते. निर्भय ही निर्भयता
हा परमार्थातला नवे नवे नामाचा सगळ्यात मोठा जर काही फायदा किंवा मिळणारा फायदा असेल तर निर्भयता येते माणसाच्या. आणि आज या 21व्या शतकामध्ये येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये या निर्भयतेची गरज बालकापासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना एन्झायटी आहे, सगळ्यांना चिंता आहे, सगळे घाबरलेले आहेत आणि मनोरुग्णांची संख्या रोज वाढते, रोज. म्हणजे काल परवा ते एक आलं, याच्यावर पाहायला मिळालं, एक मध्य प्रदेश मधली मुलगी, मला वाटतं इंदोर का भोपाळची, 8-10 वर्षाची मुलगी रस्त्यावर वडिलांना आक्रोश करून सांगते की मला मोबाईल द्या. इतकी विचित्र पद्धतीने रडते, आक्रोश करते आणि तिला मोबाईल देत नाही म्हणून ती अंग रस्त्यावर टाकून देते. तिच्या वडिलांना ती ऐकत नाही. इंदोरच्या पोलिसांना बोलवून पोलिसांनी तिला गाडीमध्ये घालून घरी नेली. भयावह आहे. असा हा प्रश्न इंदोरमध्येच नाही सज्जन, घराघरामध्ये. आणि ही विचित्र झालेली मानसिकता. 3-3.5 वर्षाचा मुलगा किती रडू द्या, त्या मोबाईल द्या, असं एकदम सगळ्या गोष्टी त्याच्यात राहतो, शांत होतो. ही भयावहता लक्षात घेता भगवन नामस्मरणाची, सत्संगाची अत्यंत गरज आहे. विषय आपला असा चालला होता की चराचरामध्ये भरलेला भगवंत या देहामध्ये प्रगट होतो आणि त्या लौकिक अर्थाने दिसणाऱ्या भक्ताला हे सगळं जग भगवत स्वरूप दिसायला सुरुवात होतं. स्थावर जंगम सगळे देव दानव मीच आहे. नवे नवे हा सृष्टीचा चालन करता जो भगवंत आहे तो मी आहे. म्हणजे हा जीव, हा आत्मा आणि तो परमात्मा एक आहे. ही संकल्पना इतकी स्पष्ट होते की त्याची अनुभूती सामान्य भक्ताला येते. हे नाथ महाराजांना तुम्हाला आम्हाला सांगायचंय. आजचा विषय असा आहे की सज्जनो, आपल्या समोर एक मोठं ध्येय ठरलंय की मी आत्मा नाही, मी परमात्मा आहे. या आत्म्याला त्या परमात्म्याचं जाण होण्यासाठी अखंड परमात्म्याचं चिंतन हा आजच्या प्रवचनाचा विषय, निरूपणाचा विषय झाला. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि मानवी जीवनात कोणतीही दुःखदायी घटना घडल्यानंतर जो अभंग नाथ महाराजांचा आपल्याला सकारात्मक दृष्टी देऊन आपल्या मनाला स्थिरता देतो, तो अभंग आपण प्रार्थना म्हणून घेऊया. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुख लीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा पडी राहे, जैसी स्थिती आहे तैशा पडी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ